मावशीला वाटलं मोदक मला जास्त देतील म्हणून सगळ्यात जास्त घोषणा मावशीनेच दिल्या ना भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पांचं विसर्जन असल्यामुळं घरची शेवटची आरती सुरू झाली आणि ती घेतली आमच्या घरातले करते धरते आमच्या ताई भाऊंनी. पण दीदी मोदक लवकर मिळावे म्हणून नुसती आरती चुकवत होती. तिला म्हटलं गप, पण बाप्पांच्या आरतीकडे लक्ष दे. बाप्पांना जावंच नाही असं वाटत होतं, पण काय 10 दिवसानंतर वापस तर जाणार. खूप वाईट वाटत होतं. मग काय बाप्पांना घेऊन जाण्यासाठी आपली ब्लॅक ब्युटी आणली रिटर्न. शेवटी गणपती बाप्पाला घोषणा देऊन उठवलं आणि घोषणा देत देत बाप्पाला आपल्या ब्लॅक ब्युटी मध्ये बसवलं. बाप्पाला सुद्धा वाईट वाटत होतं आणि रिकामी झालेली जागा बघून आम्हाला सगळ्यांना खूप दुःख होत होतं. मग काय बाप्पांसोबत मीही बसलो गाडीमध्ये. तई म्हणे अरे भाऊ मग गाडी कोण चालवणार? अगं म्हटलं आहे ना शीतल. तई लगेच म्हणाले राम 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 राम. मग काय गाडी चक्क धर्मपत्नीनेच चालवली. मी मस्तपैकी बाप्पांसोबत गप्पा मारत चाललो. मग काय आलो विशाल भाऊंच्या घरी. त्यांचाही गणपती घेतला मस्तपैकी 2 गाड्यांमध्ये 2 गणपती घेऊन आम्ही चाललो विसर्जनाला. विशाल भाऊंच्या घोषणा आणि मावशीचा उत्साह खूप वाढला होता. शेवटी आम्ही पोहोचलो जिथं विसर्जन करायचं होतं तिथं. मावशी म्हणे अरे मला पण घ्या रे उतरताना, मला पण होऊन द्या व्हायरल. मग काय विशालने आणि मी गणपती बाप्पांना घेतलं आणि घोषणा देत देत पोहोचलो विसर्जनाच्या ठिकाणी. किशोर भाऊ जोरात जोरात घोषणा देत होते. मावशीला वाटलं मोदक मला जास्त देतील म्हणून सगळ्यात जास्त घोषणा तर मावशीनच दिला ना. कसा आहे मग माहोल पब्लिक? ही बघा कृतिका गणपती बाप्पांच्या आधीच मोदक खायला सुरुवात करून दिली. मग काय गणपती बाप्पाच्या आरतीसाठी कापूरच पेटत नव्हता. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मस्तपैकी कापूर पेटवला आणि घाईघाईने गणपती बाप्पाची आरती सुरू झाली. दिदीचा मोदकसाठी आरतीचा जोश तसाच होता. मग काय आरती झाली. सगळ्या जणांनी शेवटी फोटो सेशन केलं. आम्ही पुन्हा गणपती बाप्पाच्या घोषणा दिल्या आणि गणपती बाप्पाला विसर्जनासाठी ओढ्याच्या पाण्यात नेलं आणि पूर्ण पाण्यात जाऊन गणपती बाप्पांचं चांगलं विसर्जन केलं. आणि गणपती बाप्पाला म्हटलं पुन्हा लवकर या. आणि गणपती बाप्पा आनंदात विलीन झाले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.